महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सध्या राजकीय समीकरणं बदलताना दिसतात। एकीकडे अजित पवारांचे दमदार दौरे सुरू आहेत, तर दुसरीकडे भाजपमध्ये घडत असलेल्या हालचालींमुळे वातावरण तापलंय। पुण्यातल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चेमुळे राजकीय गोटात खळबळ माजली आहे। ही चर्चा अधिक रंगली कारण भाजपमध्येच अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावर नाराज असल्याचं समजतंय। आताच सुरुवात झालेली ही चर्चा इतकी वाढली आहे की पक्षामध्ये अंतर्गत वाद उफाळून आलाय। आता हा वाद का? तर कारण असं की स्थानिक कार्यकर्त्यांना वाटतं आम्ही वर्षानुवर्ष भाजपसाठी काम केलं, झटलो, प्रचार केला आणि आता बाहेरून येणाऱ्यांना संधी दिली जाणार का? या भीतीने अनेक कार्यकर्ते सध्या मौन बाळगून आहेत। कुणी थेट विरोध करायला तयार नाही कारण उमेदवारी नाकारली जाईल अशी धास्ती सगळ्यांच्या मनात आहे। मात्र ही अस्वस्थता फक्त गप्प बसलेली नाहीये, तर काही मंडळांमध्ये ती पत्रांच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी थेट अध्यक्षांना पत्र लिहून मागणी केली आहे की प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्या। या पत्रात स्पष्ट म्हटलंय, आम्ही वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलंय, पण आता बाहेर पक्षातील लोकांना प्रवेश दिला जाणार असल्याचं ऐकायला मिळतंय। हे अन्यायकारक आहे। महापालिकेच्या निवडणुकीत आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे। हे पत्र म्हणजे कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा स्पष्ट इशारा मानला जातोय। सुरेंद्र पठारे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत, मात्र स्वतः पठारे यांनी काही दिवसांपूर्वी या चर्चेला अफवा म्हटलं होतं। तरी सुद्धा राजकीय गोटात सांगितलं जातंय की पडद्यामागे काही घडामोडी जोरात सुरू आहेत। स्थानिक नेते आणि पदाधिकारी मुंबईपर्यंत संपर्क साधून हा प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न करतात। तसेच भाजपचे स्थानिक नेते यामुळे सावध झालेत कारण अशा हालचालींमुळे पक्षाच्या शिस्तीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली। पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर नवीन चेहरे पक्षात घेतले जात आहेत। मात्र त्यात काही माजी नगरसेवक अन्य पक्षातील प्रभावशाली कार्यकर्त्यांना प्रवेश देताना पद किंवा उमेदवारी मिळेल अशा आश्वासनांचाही वापर होत असल्याचं बोललं जात आहे। आणि हेच कारण आहे ज्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज आहेत। त्यांना वाटतंय की आमचं काम, आमची निष्ठा सगळं दुर्लक्षित केलं जातंय। आता या सगळ्या हालचालींकडे पाहिलं तर भाजपसमोर पुण्यात मोठं आव्हान उभं राहिलंय। एका बाजूला पक्ष विस्ताराचं धोरण आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक पातळीवरचा असंतोष। यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसाठी समीकरणं गुंतागुंतीची होऊ शकतात। याबाबत काही राजकीय जाणकार म्हणतात, भाजपसाठी पुण्यातील संघर्ष आता फक्त बाहेरच्या पक्षांशी नाही तर स्वतःच्या अंतर्गत वादांशीही आहे। पठारे कुटुंबातील सदस्याचा प्रवेश होतो की नाही हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच, पण एक गोष्ट मात्र नक्की, या चर्चेमुळे पुण्याच्या भाजपमध्ये राजकीय तापमान मात्र वाढलंय आणि महापालिका निवडणुकीपूर्वी ही परिस्थिती पक्षासाठी मोठं आव्हान ठरू शकते। मात्र या सगळ्यावर तुमचं मत काय? भाजपनं बाहेरच्या नेत्यांना संधी द्यावी का की निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच पुढे आणावं? तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर सिविक मिररच्या YouTube आणि Instagram चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।